मुगाच्या डाळीचं वरण आपण बऱ्याच वेळेला बनवतो, पण अशी मस्त चमचमीत कमी मसाल्यांमधली मुगाच्या डाळीची आमटी तुम्ही तयार करता का? आणि जरी करत असाल तरी तुमच्या पद्धतीनं कशी तयार करता मला कमेंट करून नक्की सांगा. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं मी ही मुगाची आमटी कशी तयार करते ते दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी इथे 1 वाटीभर इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता एवढ्या मुगाच्या डाळीपासून 3 ते 4 जणांसाठी मस्त घट्टसर आमटी आहे ना ती तयार होईल. तरी स्वच्छ 2-3 पाण्यानं आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. आता ही डाळ भिजत ठेवली नाही तरी चालेल, फक्त आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. ही डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे धुतल्यानंतर लगेचच आपण आमटी ह्याची तयार करायला घेऊया. तर डाळ धुवून झालेली आहे. एका कढईमध्ये मी इथं जवळजवळ 2 चमचे इथं तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात अगोदर 1 छोटा चमचाभर मी इथं मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर जवळजवळ 6 ते 7 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. त्याच्यानंतर जवळजवळ 9 ते 10 लसूण पाकळ्या इथं मी हलक्याशा बारीक करून टाकलेल्या आहेत. आता कोणतीही आमटी तुम्ही जर बनवत असाल ना तर त्याच्यामध्ये थोडासा लसूण आपल्याला जास्त वापरायचा आहे, म्हणजे आमटीला चव चांगली येते. त्याच्यानंतर 1 ते 2 चिमूट हिंग टाकला. अर्धा चमचाभर इथं आपल्याला हळद टाकून घ्यायचे. सगळं व्यवस्थित आपण परत परतून घेऊया. सुरुवातीला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर थोडासा गॅस कमी करून घ्यायचा, नाहीतर जिरं मोहरी आहे ना ते करपलं जाईल. तर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्येच 1 छोटंसं पिकलेलं टोमॅटो पण मी टाकून घेतलं, म्हणजे आमटी आहे ना ती चवीला चांगली लागते. आता जास्त मसाल्यांचा आपण इथं वापर केलेला नाही, फक्त एवढेच मसाले आपण इथं फोडणीसाठी टाकलेले आहेत. टोमॅटो टाकलं की मीठ आपल्याला टाकून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो चांगलं परततं, जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी. तर मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण हे हलवून घेऊया. आता इथे आपण लाल तिखट घेतलेलं आहे, तर तुमच्याकडे जे साठवणीचं लाल तिखट असेल ना ते तुम्ही इथं यूज करा. तर मी कांदा लसूण मसाला जवळजवळ 2 चमचे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं लाल तिखटाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करून घ्या. आता इथे तुम्हाला कलरसाठी जर काश्मीरी मिरची पावडर वापरायची असेल तर ती पण तुम्ही इथं वापरू शकता. तर व्यवस्थित आपण हे मसाले परतून घेऊया. सुके मसाले तेलावरती टाकल्यानंतर तेलाचं प्रमाण थोडंसं कमी होतं, तर तुम्ही इथं थोडंसं पाणी घालून हे मसाले चांगले परतून घेतलेत ना तरी चालेल. तर तेल चांगलं सुटलेलं आहे मसाल्यांना. आता जे आपण डाळ धुवून ठेवली होती ना ती आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि थोड्या वेळासाठी डाळ चांगले आपण ह्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया. तर मुगाची डाळ तयार करण्यासाठी, म्हणजे ही तिखट आमटी तयार करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. तुम्ही ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये ही डाळ चांगली तुम्हाला तुमची तयार होईल, म्हणजे शिजून तयार होईल. तर मी इथं कढईत तुम्हाला दाखवलेले आहे, पण तुम्ही ह्याच पद्धतीनं कुकरमध्ये सुद्धा ही डाळ आहे ना आमटी आहे ती तयार करू शकता. तर 1-2 मिनटं चांगली आपण ही परतून घेतली. थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकण काढल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता तुम्हाला आमटी किती तयार करायची आहे त्या पद्धतीनं इथं डाळ घ्या आणि पाण्याचं प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे इथं घ्या. आता इथे मी जवळजवळ 1.25-2 ग्लास इथं पाण्याचं टाकलेलं आहे. तरीसुद्धा हे पाणी थोडंसं आपल्याला कमीच पडणार आहे. तर परत एकदा मी ग्लासभर ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण डाळ शिजल्यानंतर पण शिजायला थोडासा वेळ लागेल. तर शिजल्यानंतर पण ही डाळ आहे ना ती जास्त प्रमाणात तयार होते, म्हणजे घट्टसर तयार होते. तर त्याच्यामुळं थोडंसं पाणी मी इथं वाढवलेलं आहे. तुम्ही रंग बघू शकता, अजिबात मी इथं काश्मीरी मिरची पावडर टाकलेली नाही, तरीसुद्धा मस्त असा रंग आलेला आहे. तर कमी मसाल्यांमध्ये आपण ही आमटी तयार केलेली आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही इथं गरम मसाल्याचाही वापर करू शकता. तर काही वेळातच आमटी आपली तयार होते, कारण मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही मुगाच्या डाळीची आमटी नक्की करून पहा. तुम्ही कशा पद्धतीनं मुगाची आमटी तयार करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर या पद्धतीने एकदा नक्की तयार करा. चवीला छान लागते, बनवायला पण अतिशय सोपी आहे. तर तुम्हाला ही आमटीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा साध्या सिंपल रेसिपीज बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर ही आमटी तयार झाल्यानंतर वरून थोडीशी मी इथं कोथिंबीर टाकली आणि मस्त आमटी आपली तयार झालेली आहे. संध्याकाळच्या जेवणाबरोबर असो किंवा दुपारच्या जेवणाबरोबर असो किंवा ही तुम्ही तयार करू शकता. मस्त चवीची तयार होते. एकदा नक्की करून पहा.